मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या प्रवीण दरेकरांना मुंबई बँकेच्या स्वरूपात गिफ्ट मिळालं का, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। आणि त्याला कारण म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं मुंबई बँकेबद्दल घेतलेला एक मोठा निर्णय। काय हा निर्णय पाहूयात। राज्य मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन मुंबई जिल्हा बँकेतून करण्याला मंजुरी दिली। हा निर्णय होता मुंबई बँकेशी संबंधित। मुंबई बँक म्हणजे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। भाजप नेते प्रवीण दरेकर बँकेचे अध्यक्ष आहेत, तर सिद्धार्थ कांबळे उपाध्यक्ष। संचालक मंडळात प्रसाद लाड, शिवाजीराव नलावडे, सुनील राऊत, शिल्पा सरपोतदार अशी काही नावं आहेत। या निर्णयाची चर्चा झाली नसती तरच नवल। प्रवीण दरेकरांनी यामागची कारणं सांगितली आहेत। विरोधकांसारखंच बोलणार आणि त्यांचं आमच्या बँकेवर खूप प्रेम आहे, परंतु बँक ही निकषावर चालते। नाबार्ड, आरबीआय आणि सरकारचं नेहमी मूल्यमापन होत असतं आणि आमची बँक अ वर्गात असल्या कारणानं, निकष पूर्ण करत असल्या कारणानंच त्या ठिकाणी शासनानं अशा प्रकारचा व्यवहार करायला परवानगी दिली। कुठलीही जिल्हा बँक सरकारला जेवढं सहकार्य करत नाही तेवढी मुंबई जिल्हा बँक सामाजिक बांधिलकीतना सरकारच्या योजनांना, प्रकल्पांना मदत करते आणि स्वाभाविकपणे आणखी सरकारच्या योजना पुढे नेण्यासाठी, प्रकल्प पुढे नेण्यासाठी गतीनं काम कोण करू शकतं, तर मुंबई जिल्हा बँक त्यामध्ये अग्रेसर आहे आणि म्हणून शासनानं अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। ऑक्टोबर 2023 पर्यंत म्हणजे सव्वा वर्षापूर्वीपर्यंत अ दर्जा असणाऱ्या 14 बँकांनाही परवानगी मिळाली होती। त्यावेळी मुंबई बँकेला अ दर्जा नसल्यानं परवानगी नाकारली होती। आजच्या निर्णयाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यांसाठी मुंबई जिल्हा बँकेत खातं उघडता येणार आहे। तसंच मुंबई बँकेत महामंडळ, सार्वजनिक उपक्रमातील अतिरिक्त निधी गुंतवणूक सुद्धा करता येणार। नाबार्ड सारख्या एका मोठ्या संस्थेने सर्व जिल्हा सहकारी बँका किंवा सहकारी बँकांचं जे ऑडिट ते करतात किंवा इन्स्पेक्शन रिपोर्ट त्यांचे असतात, त्यांचा मागच्या वर्षाचा अहवाल मुंबई जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने अत्यंत निगेटिव्ह आहे। असा हा निगेटिव्ह असल्यामुळे नाबार्डच सांगतंय की त्यांचे बँकिंग रेशोज हे अत्यंत ऑड आहेत आणि निगेटिव्ह आहेत। असं असताना नाबार्डच्या रिपोर्टप्रमाणे मुंबई जिल्हा सहकारी बँक दुरुस्त करणं आवश्यक आहे, किंबहुना त्याचा दर्जा त्यांनी आता अ करून टाकलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाची मेहरबानी, सर्व रेग्युलेटरची मेहरबानी एकाच दरेकर नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतल्या नेत्यावरती केवढी असावी। आजच्या निर्णयाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत। अवघ्या 13 महिन्यात मुंबई बँकेला मिळालेला अ दर्जा आणि 9% वर मिळालेला क्रेडिट रिझर्व्ह रेशोबाबत विरोधक आश्चर्य व्यक्त करतायत। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अनेकांना स्थान मिळालं नाही, प्रवीण दरेकर त्यापैकी एक होते। मुंबई बँकेसाठी घेतलेला निर्णय दरेकरांचं समाधान करण्याच्या प्रयत्नाचा भाग मानला जातोय। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालेलं नाही, त्यापैकी प्रवीण दरेकर हे एक होते आणि म्हणूनच मुंबई बँकेचा घेतलेला निर्णय हा प्रवीण दरेकरांचं समाधान करण्याचं मानलं जातंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।